झाड लावले, 1 वर्षाचं झाड आहे. बरोबर. आता पुढचं समजा त्याचं खत व्यवस्थापन, त्याच्याला म्हणजे वरून फवारणी वगैरे कसं काही आहे का त्याच्यासाठी? खत व्यवस्थापन कसं करायचं त्याचं? द्यायचं कसं खत त्याला वर्षात म्हणजे आता डोसेस कसे अन्नद्रव्य हे द्यायचे? फार महत्वाचा घटक आहे हां. कोणत्याही फळांमध्ये. तर आम्ही साधारण सांगतो पूर्ण वाढलेलं झाड असेल 5 ते 6 वर्षाचं, तर त्याला एक 25 ते 30 किलो तुम्ही जे आहे ते सेंद्रिय खत द्या. एका झाडाला. एका झाडाचं सांगतोय. हो. एका झाडाला 20 ते 25 किलो म्हणजे शेणखत, सेंद्रिय खत द्या, म्हणजे किंवा सुकलेलं गांडूळ खत द्या, गांडूळ खत हे असं. किंवा तुमचं काय मिळेल ते बरोबर. एक 20 ते 25 किलो 4-5 टोपले त्या आळ्यामध्ये पडावे. आता हे कधी द्यायचं आहे? साधारण उकंडा आपला उन्हाच्या शेवटी नसतं, पावसाळ्यात सुरुवात व्हायची. आता दिलं चालतं. पाऊस पडल्यानंतर. हा, पावसाच्या आधी द्यायचं. पावसाळ्याचे शेण यात व्यवस्थित कुजतं. हे झालं. नायट्रोजन, त्याला एक पूर्ण वाढ झालेलं झाड असेल, मोठी कॅनोपी आहे, तर त्याला आम्ही 800 ते 900 ग्रॅम नायट्रोजनची गरज असते. त्या प्रमाणामध्ये युरिया आपल्याला द्यायचं. ते 2 ह्याच्यामध्ये द्यायचं, सगळं एकदम नाही टाकायचं. त्याचा एक थंब रूल असा आहे, जेव्हा तुम्हाला वरती वाढ दिसते, म्हणजे फांदी पळायला लागली आहे, नवीन पाली फुटायला लागली, तर तुम्ही असं समजायचं की मुळं पण खाली फुटलेली आहेत, तेव्हा त्याची गरज आहे. ते 800 ते 900 ग्रॅम नंतरची रिक्वायरमेंट पूर्ण वर्षभरामध्ये 2 किंवा 3 एका झाडाला. हां, ह्याच्यामधून ते आपल्याला द्यायचं आहे. 3 वेळा टाकायचं आहे आता वर्षात. युरिया म्हणजे साधारण 5-7 वर्षानंतर. हां, 5-7 वर्षानंतर. मग त्यानुसार तुमचं 1 वर्षाचं असाल ना, ते डिवाइड करून तुम्ही मग ते कॅल्क्युलेट करा. नाही, आपण हिरवळीचे हे लावलं त्याला, हिरवळीचं जे खत आहे ढेंचा वगैरे लावला तर त्याच्यापासून पण नत्रची उपलब्धता त्याच्यातून होते समजा. हो हो, ते पण आहे. नंतर तुम्हाला त्याच्यातून पण मिळतं, शेणखतातून मिळतं. हो. पण शक्यतो बांगडी पद्धतीने आपल्याला आळ्यामध्ये खतांचं व्यवस्थापन करायचं. आता ह्याच्यामध्ये एक थंब रूल असा आहे की जिथं आम्ही कॅनोपी सर्कल आहे, आता समजा ह्या झाडाची कॅनोपी इथं आहे, तर साधारण ह्या भागामध्ये चर काढायचा आपल्याला. जास्त खोडाच्या जवळ नाही पाहिजे, जास्त बाहेर पण नाही पाहिजे. ह्या भागामध्ये चर काढून आपल्याला जमिनीमध्ये टाकून खत द्यायचे. 4-5 ठिकाणी आपल्याला ते हे करायचं. चर करूनच टाकायचे खत. हा, चर म्हणजे बांगडी पद्धती, बांगडी पद्धतीने टाकायचं. असं टाकलं तर जमणार नाही का? असं टाकलं तर जमणार नाही का बघत सरचं? नाही, चर न काढता. माझ्या सरांचं म्हणाला माती आड करायला जाय खत. हा, माती अड करायचं, म्हणजे बरोबर. मातीच्या आतमध्ये दबल्या गेला दबल्या पाहिजे गेलं. असं. तुम्ही म्हणजे जर कुजलं समजा जातं. 2 ड्रिप टाकले असतील ना, ड्रिप लाईन, तर सरळ लाईन अशी ह्याने करून रेझरनं काढून तुम्ही त्याच्यात पण खत टाकून नंतर ते बुजवून घेऊन ड्रिप मार्फत ते. एका वर्षाला 5-6 किलो. तर मग मी काय केलं, त्या एका झाडाला 5 किलो शेणखत, हा. त्याच्यात नंतर म्हणजे युरिया 300 कदम ग्रॅम सर, बरोबर. आणि सगळ्यांचं SSP 200 ग्रॅम हा. आणि पोटॅश 200 ग्रॅम बरोबर. हे ऍड सगळ्यांचं हा, ठीक आहे. फक्त काय करायचं, नायट्रोजन आणि पोटॅश जे आहे ना, ते 2 वेळा टाकायचं. एकत्र नाही. एकत्र नाही टाकायचं. सगळं तिन्ही तुम्ही आता एकत्र टाकलं. पूर्ण मात्रा फॉस्फरस आणि तुमचं जे काय शेणखत असेल ते एकदा टाका. नाही, शेणखत मी वेगळं टाकलं, नंतर हा डोस नंतर टाकला. साहेब आळी होती, मोठी ती आळी होती, उपाय सांगा काही. हा म्हणे आज एक- एक एक- होतं एक- ना. काळी घुमणीचं सांगायचं. एक वाजून त्यांचं. घुमणीचं सांगायचं. घुमणीचं नंतर झाडं मारले त्यांच्या. सांगू का? हो, ते एक पर्यात ते झालं ना. पहिलेच म्हणलं होतं झाडं मारले काय. बरं ठीक आहे, पहिलं त्यांचं प्रत्येक टाकताल उन्हाळ्यामध्ये उघडीच आहे. सुरुवातीला त्याचे किडे बाहेर दिसतात, ते येतात मिळण्यासाठी. नर आणि मादी त्याची पण झाडं फिक्स आहेत. कडुलिंब, एरंड, बोर आणि बाबळ. हो. ह्या झाडावरती ह्याच्या किडे तुम्हाला रात्री सर्रास दिसतात. मग पाऊस पडायला एक कीड साधारण 50 ते 60 अंडी टाकते. 100+ टाकतात सर. 100+ हा. मी ॲव्हरेज हो सांगतो. हो 50 ते 60 हो. किडे तयार होतात असं समजूया आपण एका कपल पासून, नर मादी पासून. तर तुम्ही जर ह्या स्टेजला जर कंट्रोल केलात, हुमणीची हो. किडे किंवा हुमणीचे भुंगेरे म्हणूयात आपण, तर त्यासाठी एक सिंपल गोष्ट करायची आपल्याला. प्रकाश सापळा करायचा. जो एक 10-20 रुपयाचा बल्ब मिळतो, 50 वॅटचा, 100 वॅटचा, तो घ्यायचा आहे. बागेमध्ये किंवा शक्यतो कडुलिंबाच्या झाडाखाली किंवा बांधावरती
तुम्हाला जिथं वाटतंय की तिथं किड्यांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी तो प्रकाश साखळा उभा करायचा. पण कसा, एक 2-3 बांबूचे हे घ्यायचं, त्या लाईट काय म्हणतात खोपी केल्यासारखं तयार करायचा हाईटवरती 1 ते 1.5 मीटरवरती. खाली मात्र खड्डा घ्यायचा, त्या खड्ड्यामध्ये प्लास्टिक अंतरायचं, त्याच्यामध्ये व्यवस्थित पाणी भरून ठेवायचं. त्या पाणीमध्ये कोणतेही कीटकनाशक टाका. वरती प्रकाशाकडे अट्रॅक्ट होऊन तो उमणीचे किडे येतील, भुंगेर येतील आणि ते पाण्यामध्ये पडतील. ही सगळ्यात सोपा आणि जालीम उपाय आहे. पण हे सगळे एकट्याने नाही करायचं, शिवारातल्या सगळ्या शिवारातल्या शेतकऱ्यांनी सगळ्या शेतकऱ्यांनी करायचं. ह्याच्यामध्ये मूल मंत्र हाच आहे. जर तुम्ही एकटे करताल तर ते बाकीच्या शेतातले किडे कंट्रोल होत नाही. तुमच्याकडे जास्त येते, तुमच्याकडे जास्त येते. तसं पण होऊ शकता. आणि जमलं तर त्या झाडांवरती एखादा फवारा घ्यायचा, कडुलिंबाच्या किंवा त्यांनी तो पाला खांतर मेले पाहिजे. बाबळीच्या याच्यावरती ते घ्यायचं. म्हणजे ते त्याला हे आहे. नाही पण फवारा घेतला आणि समजा त्यांच्या वासानं ते येणारच नाही असं होऊ शकतं. नाही, शक्यतो रात्री असतात ते, म्हणजे हा. तिथं बसलेले असतात ते पुढे जात नाही. हो प्रकाश सापळा तर आहेच आहे, हो पण तिथे एखादा फवारा घेतला तर आणखीन जास्त चांगला होईल. कारण त्याचं जी कीड आहे ती ऍक्च्युअली जो म्हणजे काय लार्वा म्हणतो आपण, हो. अळी जी असते हो ती कंट्रोल करायला अवघड असते. तुम्ही किती थायमेट टाका, किती कार्बोफोरन टाका, कारण ती जमिनीत असते. जमिनीमध्ये कुठं असते हे लक्षात येत नाही आपल्याला. आणि टाकून त्याचं प्रमाण किती टाकणार, त्यामुळं तुम्ही जर भुंगेरे जर कंट्रोल करता व्यवस्थित तर ते चांगलं आहे. आणि शेणखत जे आहे म्हणजे मूळ कारण तिथं आहे, कुजलेलं पाहिजे. कारण कच्चं शेणखत शेण असण्यासाठी किंवा वाळलेला काडी कचरा असतो ते खाण्यासाठी त्याचे कीड तिथं असते. त्यामुळे जर व्यवस्थित कुजलेलं असेल तर ते हीट जनरेट होते आणि ते हीटमुळे ते मेलेले असतात बऱ्यापैकी. ज्या आळ्या असतात उमणीच्या कच्चं नाही चालत. कच्चं जर तुम्ही टाकताल बागेत तर त्या बागेच्या मुळ्या पण खाईल, म्हणजे त्या झाडाच्या मुळ्या पण खाईल, पिकाच्या मुळ्या पण खाईल. एक व्हिडिओ दाखवता येईल आपल्याला त्याचा. त्या